नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। म्हसळा शहरातील भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे अशोक अढागळे यांची मुलगी अक्षता अढागळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। म्हसळा शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण घेऊन अक्षता पुणे शहरात पुढील शिक्षणासाठी गेली होती। पहिल्या 3 प्रयत्नांमध्ये अक्षता अपयशी ठरली होती। मात्र जिंकण्याचा निश्चय मनात ठेवून जोपर्यंत आपण अधिकारी होत नाही तोपर्यंत चहा पिणार नाही असा तप तिने केला। पुन्हा जिद्दीने परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली। अक्षता आता क्लास 2 अधिकारी पदावर कार्यरत झाल्यानंतर तिचा चहाचा तप पूर्ण होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरलेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत मनोज जरांगे लाखोंचा जनसमुदाय घेऊन अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। हे भगवे वादळ 25 जानेवारीला नवी मुंबईत धडकणारे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत। मोर्चाची शेवटची वस्ती नवी मुंबईत होणार असल्याने आंदोलकांची जेवण आणि रात्रीच्या निवासाची सोय येथील स्थानिक मराठा आंदोलकांनी केली आहे। नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। प्रणव स्वामी आणि ओंकार स्वामी यांनी विधिवत मंत्रपूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली। त्यानंतर किशोरभाई जैन यांच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली। या सोहळ्यादरम्यान प्रसिद्ध शिवशाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि गीतांनी रोमांच उभं केलं। मंगलमय वातावरण आणि भक्तिभावानं स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला। खोपोली नगरपालिका हद्दीतील मुंबई पुणे हायवेवरील गाझीबाबा दर्गा ते KMC कॉलेजपर्यंत असणाऱ्या रोडवरील 92 पथदिव्यांपैकी अनेक दिवे बंद अवस्थेत होते। या संदर्भात आम आदमी पार्टीनं नगरपालिकेला निवेदन दिलं होतं आणि लक्ष वेधण्याकरता शिळफाटा ते खोपोली अशी आगळीवेगळी बल्ब रॅली काढली होती। सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नगरपालिकेनं या पथदीपवरील बल्ब बसवण्याचं काम हाती घेतलंय। आपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आलेल्या या यशाबद्दल समस्त नागरिकांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत। महाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत इसाने कांबळेतर्फे महाड येथे श्रीराम प्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून 1,99,00,000 रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं भूमिपूजन सोहळा ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानोबा महाडिक आणि उपसरपंच अतिश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। इसाने कांबळेतर्फे महाड ग्रामपंचायतीतील आदिवासीवाडी, शिंदेकोंड, मोहल्ला, बौद्धवाडी, भुईकोंड आणि मुळगाव या वाड्यांमधील 550 कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार असल्याने महिला वर्गात ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। माणगाव शहरातील नाणोरे गावच्या हद्दीत एकता पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला। यामुळे 2 जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मोहम्मद मिया हे आपल्या ताब्यातील अशोक लेलँड बल्कर ट्रक रत्नागिरीकडून कळंबोलीकडे घेऊन जात असताना नाणोरे गावच्या हद्दीत पिकअप टेम्पोचा चालक रवी पवार यानं पिकअप टेम्पो रॉंग साईडला आणून ट्रकला समोरून जोरदार ठोकर दिली। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय, तर पिकअप टेम्पो चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला रोहन रघुनाथ भानसे हे दोघंही जखमी झालेत। NVG एज्युव्हेंचर्स फाउंडेशनची कोनायसन्स स्कूल व ओव्हरकॉम USA यांच्या संयुक्त विद्यमानं पेणमध्ये महिलांसाठी वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या वॉकथॉनमध्ये 750 महिलांनी सहभाग घेतला होता। या वॉकथॉनचा मूळ उद्देश कॅन्सर जनजागृती हा होता। अनेक महिलांनी हातात कॅन्सर विरोधी स्लोगन असलेले फलक घेऊन मोठ्या उत्साहात वॉकथॉन पूर्ण केला। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सांगितलं की महिलांना नेहमी सजायला वेळ असतो, असा जो आरोप महिलांवर वर्षानुवर्ष होत आहे तो आरोप आज पेणच्या नारी शक्तीनं पुसून काढलाय। पेणमधील कणे येथे मुख्यमंत्री चषक 2024 अंतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिवसेना युवा सेना कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक,
पांडबादेवी रायवाडी संघानं पटकावला, तर द्वितीय क्रमांक झुंजार कणे, तृतीय क्रमांक नवतरुण कारावी, चतुर्थ क्रमांक श्रीराम गडप संघाला मिळाला। स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत जाधव, उत्कृष्ट पकड कामेश कोठेकर, उत्कृष्ट चढाई राहुल मोकल, पब्लिक हिरो बंटी बांधणकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 98व्या जयंतीनिमित्त मोहोपाडा शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख तथा माजी सभापती रमेश पाटील, विभाग प्रमुख अजित सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी वासांबे जिल्हा परिषद विभागातील आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। सुधागडमधील वसुधा सोसायटीत अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप विडसई ग्रामस्थांनी केलाय। या विरोधात विडसई ग्रामस्थ सचिन वाघमारे हे पाली तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले असून चौथ्या दिवशीही तोडगा निघाला नाही। आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला असून प्रशासनानं अनधिकृत बांधकामावर 24 तासात कारवाई केली नाही तर पॅन्थर स्टाईलने दणका देऊ असा इशारा दिलाय। त्यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्ह आहेत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून नवी पिढी निर्माण करावी। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे उद्गार सरपंच सुहास कदम यांनी काढले। यावेळी त्यांनी शाळेसाठी आणखी एक खोली बांधून देण्याचं आश्वासन दिलं। खालापूर तालुक्यातील वावंढळ शाळेच्या 2 इमारतींचे नव्याने बांधकाम अल्काईल अमाइन्स केमिकल लिमिटेड, पाताळगंगा रसायनी यांच्या CSR निधीतून करण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा सरपंच सुहास कदम यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।